करा, आपलं काम जिवंतपणे दिसणार नाही. जवळपास सगळ्या समाजसुधारणाच्या बाबतीत अशीच त्रास खूप होत असेल असं वाटतं. आता काय काय ठिकाणी असं होतं, लोकांना वाटतं की फार मोठा असतो ते एक कुटुंब चालू शकत, म्हणजे एक कुटुंबाच्या जीवनाचा सगळा खर्च ते करतात. चित्र आठवड्याला 50-60 चित्र त्याच्यात पकडले जायचे. घरची उपजीविका त्याच्यावर भागवलं जातं. आता जंगलच राहिले नाही तर फाशीचं कामच राहिलं नाही. अच्छा, म्हणजे ते हे म्हणताय का चित्र पकडण्याचा फासा आहे तो. अच्छा, खायची जे पक्षी हे म्हणतात तिथं म्हणतात का? ओके ओके, हा हा, चित्रला चित्र असंच काहीतरी शब्द तो पकडण्याचा फासा आहे. हा, मग ह्याच्यामध्ये मी देतो तुम्हाला खोलून दाखवतो थोडंसं. एक मराठी भाषा नेला होता ज्याने पूर्वी हरणं पकडले जायचे. ते मी घेऊन गेलो. पोरानं सगळं जाऊन गाडी ठेवून दिलं. ते नशीब ते 2 तरी फाशा खिशात ठेवले तुम्ही. मी मागे कोश्यारी साहेबांना बी एक चित्राचं फासा आणि पेटी भेट देऊन टाकली. एक नवीन भेट. उद्या आजी साहेब आले ना, त्यांना मी एक फासच भेट देणार. मी एक झाड आणि एक फासं भेट द्यायचं त्यांना तयारीच करून ठेवली. हे का तर ह्याच्यावर लोक जगत होते, समाधानी होते, आनंदित होते. कालांतरानं 86 मध्ये जंगल हे वन फॉरेस्टामध्ये गेले आणि आदिवासी पारधी असो, गोंड असो, माळी असो, ठाकर असो, कतकाडी असो, हे लोक बाहेर पडले भिल्ल. आणि बाहेर पडल्यानंतर त्यांना अचानक गावाची व्यवस्था काय कळलं नाही. जंगलाची व्यवस्थामध्ये ते समाधानी होते आणि त्यातून बाहेर आल्यानंतर ह्यांना अचानक गावाने स्वीकारलं नाही. मग ते बाहेर आल्यानंतर 90च्या काळापर्यंत ह्याचा फरफड झालेला आहे. 86 ते 90 खूप हाल झाले. मग हे मळगटलेले, कळकटलेले, रात्रीचा मळगटलेला, कळकटलेला अंधाऱ्यात ते वर्णन हे वर्णन साम्य होतं. आणि हे कुठतरी विषयाला वर्णनावर त्याला पकडलं जायचं. कदाचित असे असू शकते, कदाचित असे. आणि मग त्याच्यामध्ये ते 90च्या कालखंडामध्ये 90चे तुमच्या 87चा खोरपायला आईने शिकवलं पहिलाच. खोरपा हातात दिला लोक. त्यातून पुढं आमचं ते पाल होतं. ते पाल 2008 पर्यंत होतं आमचं. ह्या व्यवस्थेतून मग 2000 तिथं जागा घेतली आणि मग हळूहळू समाजसेवाचं काम चालूच होतं. हे काम करता करता स्वतःच्या घराकडे बघत जायचं. मुलांना शिक्षणाचे प्रबोधन मिळाले. विविध विषयातून असं उपक्रम घेत गेले. पालातून आईला घरात आणली असं त्याचे सेवा. राष्ट्रपती काही जवळ घेऊन गेलो आणि हे सगळं पुस्तकात पण आलं. असं त्यांना सुंदर बनवून दिलं इथे सगळं व्यवस्थित. पवन बचोड साहेबांना पालावर घेऊन गेलो यवतमाळमध्ये. तिथं बरं आधी तुम्ही तिथं पालावर घेऊन गेलो. हे शिष्यकुटीच केंद्राच्या ओपनिंगच्या कार्यक्रमाला शेखर पाटील साहेबांना हे पत्रे शेडवर कार्यक्रम होता. खूप मोठा कार्यक्रम झाला. पुढे त्या पावसामध्ये 2 तास साहेबांनी सगळे म्हणायचे येणार नाही. साहेब आले, एस पी साहेब आले, अप्पा साहेब आले, सगळे कार्यक्रम. म्हणजे असं हे बिगर पत्रिका कार्यक्रम सर. कधी पत्रिका आपलं ठरलं मेसेजवर जायचं कार्यक्रम तयार अशा स्वरूपाचे